कायोत्सर्गायताङ्गो जयति जिनपतिर्नाभिसूनुर्महात्मा मध्याह्नयस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ति चक्रं गर्मेन्दनानामतिबहुदहतो दूरमादास्यवात सूर्यसध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराग्यपवन से कर्मेन्दनको भस्म करे जिनकी ध्यान अग्नि से नभ में फैले दिवाकर जिनके मुँह पर सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मुद्रारु जो विशाल तन धारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी। वर्तमानातलं जे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते एक मात्र आत्मकल्याणासाठी झालेलं आहे. मला माझ्या आत्म्याचं कल्याण कोणत्याही परिस्थितीत केलंच पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. शांतीचा सुखाचा दुसरा मार्ग नाही. आत्महित, कारण आपण आत्मा आहोत म्हणून, आपण जीव आहोत म्हणून आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे. जसं आपल्याला संयोग मिळाले, जे स्त्री पुत्र माता पिता, तर त्यांची काळजी करणं आम्ही आमचं परम कर्तव्य मानतो. आजारी असतील, त्यांचं शिक्षण असो, आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानलेलं असतं. केलंच पाहिजे, करण्यायोग्य ते काम आहे असं मानून आपण त्यासाठी
दिवस रात्र प्रयत्नशील आहोत असतो आणि राहणार पण आहोत. मग कुटुंब परिवार तर संयोगात आलेले परपदार्थ आहेत. मग त्यांच्या प्रती आपण मोह करून ज्यांचा आपल्याशी पूर्वी संबंध काही नसणार नव्हता, पुढे आमचा त्यांच्याशी काही संबंध राहणार नाही, तरी सुद्धा एक पर्यायामध्ये संयोग मिळाले. आई आहे, मुलगा आहे, तर आपल्याला त्यांची काळजी वाटते का नाही? काय संबंध नसताना नवरा आहे, म्हणजे लग्न होण्यापूर्वी तो आमचा कोणी लागत नव्हता. लग्न होण्यापूर्वी नवऱ्याचा आमचा काय संबंध? काहीही संबंध नव्हता. पण लग्न केलं, तुम्ही एक मान्यतेमध्ये बदल केला, विचारांमध्ये बदल केला, आचारामध्ये बदल केला नाही का? तो माझा पती आहे. आणि आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, आम्हाला इथे संस्कार टाकले गेलेले आहेत. पती आहे ना, पतीच्या चरणीच भारतीय स्त्रीचं जीवन असतं म्हणून. आणि त्याला अजून तर फॉलो केलं जाते थोड्याफार प्रमाणात. अजून आपण फार काय रिलेशनशिप पर्यंत पोचलो नाही. थोडं थोडं बदल होत चाललाय, नाही असं नाही, पण तरी कुठंतरी अजून पतीला एक सन्मान तुम्ही देताच. नाही म्हटलं तरी दिला, किती जरी शिकला असला तरी सुद्धा एक पतीला सन्मान देता. कारण काय? काय नाही, फक्त सांगितलंय की असं हे असं चालत आली परंपरा, एवढंच तुम्हाला माहिती. आणि त्या परंपरेचं तुम्ही पालन करता आहात. आणि त्या परंपरेमध्ये तुम्हाला हे दिसतंय की ही परंपरा पाळल्यामुळं काय होतंय? काय होतं प्रीतीताई? काय होतं? संसारी जीवन है ना, संसारी आहोत, त्यागी नाही आहोत, तर ते जीवन चांगल्या पद्धतीने जगता येतं जर आपण ही सिस्टीम जी चालत आलेली आहे ती राबवली. तर ती ज्यांनी सोडली, काय त्यांच्याकडं? काही क्षणाचं फक्त है ना मज्जा आनंद त्यांना भासित होतो काही क्षणासाठी. पण जीवन बघितलं तर किती दुःखमय आहे. कोण बोलायला ना, म्हणून म्हटले ना, जे जे युरोपियन कंट्रीज मध्ये जाऊन आले गेले, काय सांगितले? सगळ्यांजवळ कुत्री आहेत आणि मांजर आहेत, माणसं नाहीत. कुत्र आणि मांजर प्राणी पाळले. उद्या आपल्याकडे पण तीच परिस्थिती होणार आहे. कुत्री आणि मांजरच पाळावं लागते. माणसाला माणूस नाही. अशा अडचण. सांगायचं काय? व्यवहारामध्ये आम्हाला जे संयोग मिळाले त्या संयोगाच्या प्रती आपण परंपरेने का होईना है ना जे कर्तव्य निभावतो, त्यामुळं आपल्याला लौकिक शांतीची थोडी का होईना अनुभूती येते आहे. पण ते कर्तव्य आपण कधीही आपल्या आत्म्याच्या प्रती, मला माझ्या आत्म्याचं कल्याण करायचंय असं कुठंच मोह नाही. संयोग मला माझे भासित होते, पण जो आत्मा आहे, संयोगी भाववाला जीव जो आहे तो मी आहे. आणि त्याचं हित हे माझं खरं तर पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. माझ्या आत्म्याचं हित. कारण सगळ्यात जवळचं कोण आहे आपल्यासाठी? सगळ्यात जवळचं कोण आहे? मागं बसलेला. सगळ्यात जवळचं कोण आहे?
त्याला पण पटतं. जवळ असून ते सगळे लांब आहेत. म्हणजे आत्मा जवळ असून तो लांब आहे आणि बाहेरचे लांब असून सगळे ते जवळ वाटत आहेत. सगळ्यात जवळचं कोण आहे तर आणि प्रिय कोण आहे तर कोण आहे? व्यवहारात सुद्धा बघितलं तर स्वतःचेच प्राण सगळ्यांना प्रिय असतात. सगळ्यांचे प्राण एकीकडे आणि आपला प्राण एकीकडे. बरोबर आहे? आपल्याला आपल्या प्राणाची चिंता सगळ्यात जास्त नाही का? हे सगळ्यात जवळचं जर आपला आत्मा आपल्यासाठी असेल तर मग त्याच्या हितासाठी कोणतं काम केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायला नको. मुलगा आहे तर त्याच्या हितासाठी आपण धन कमवून ठेवतोय, त्याच्या कल्याणासाठी. त्याच्यासाठी आपण कष्ट घ्यायला तयार आहोत. जसे आजकालच्या माता नवरा सोडून सुद्धा मुलासाठी जातेत का नाही? त्याचं ट्युशन्स, त्याचे क्लासेस, घरी नवरा आहे पण मुलाची 12वी आहे, नीटची परीक्षा द्यायची, जेवायचे प्रॉब्लेम आहेत आणि अभ्यास करतोय का नाही लक्ष ठेवायचंय. अभ्यास करून त्याला चांगला मार्क पडले पाहिजेत म्हणून किती मोठा त्याग, समर्पण आहे. एक केवळ संयोगात आलेला पुत्र, ज्याला तर आचार्यांनी शत्रूच म्हटलेलं आहे. पहिला शत्रू पुत्र असं म्हटलं. पण असं जरी आहे पण आपण ते आपल्यासाठी नाही आहे. दुसऱ्यांचे पुत्र त्यांच्या मातेसाठी शत्रू असतील, पण माझा पुत्र जरी आपल्या विपरीत वागत असला तरी तो आपलाच भासित होतो. किती त्या संयोगामध्ये आपलेपण आहे. जन्म काय दिला तर आम्हाला वाटतंय की हे मी आहे, तो माझा आहे. आणि हा आत्मा तर अनादी काळापासून आपल्याबरोबर आहे, अनंत काळपर्यंत आपल्याबरोबर राहणार. पण त्याच्यामध्ये कधी मी आणि माझेपणा उत्पन्नच झाला नाही. ज्यांनी केला ते मोक्षाला गेले. जो आपल्याजवळ कायमचा आहे, आपल्याबरोबर जाणार तोच आहे. बाकी दुसरं किती काही केलं तरी बाहेरचा कण देखील, परपदार्थ, परवस्तू किंचित देखील आपल्याबरोबर जात नाही. जे संयोग आहेत ते किंचित देखील आपल्याबरोबर जात नाहीत, हे स्पष्ट आहे. आणि तरी सुद्धा त्या संयोगासाठी पाप बंध पण करायची तयारी आहे. म्हणजे नरकाला जायची सुद्धा माझी तयारी नाही का? संयोगासाठी शरीर आणि संयोगात आलेले पदार्थ, धन आदी सगळं चालतंय है ना. त्याच्या निमित्तात नरक सुद्धा मान्य आहे, तिर्यंच गती मान्य आहे. पण ते सोडायला आपण तयार नाही. ह्या बेसवर सुद्धा हे किती त्याच्यामध्ये आमचं एकत्व आहे, आपलेपण आहे. मग हे आपलेपण आपल्या जीवनाच्या प्रती, आपल्या आत्म्याच्या प्रती आणण्यासाठी आपल्याला विचार केला पाहिजे, सतत विचार केला पाहिजे. कधी कधी केला पाहिजे असं नाही. म्हणून चर्चा इथं एक घेतली वर्णिजींनी, सत्संगतीमध्ये काय घडतं. काल आपण किती वाचला होता?
आता 787 वाचू आपण काय. चांगलं वाटलं मला वाचताना म्हणून आपलं तुम्हाला वाचून दाखवलं. सगळेच चांगले आहेत. पान नंबर आहे 313, 313. श्लोक नंबर आहे 787. काय म्हटले बघ, म्हणजे संयोगाबद्दल जो राग आहे तो सोडून आपल्या आत्म्याच्या प्रति राग प्रेम निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे ही चर्चा घेतली. तर काय म्हटले बघा, पुण्यात्मानाम, पुण्यात्मनाम आहे ना, पुण्यात्मनाम शब्द कळतोय ना. गुणग्राम सीमा संसक्त मानसैहि, पुण्यात्मनाम गुणग्राम शब्द कळतेत की. पुण्यात्मनाम, तुम्ही अर्थ सांगायला म्हणून मी हळू एक एक शब्द वापरतो. पुण्यात्मनाम गुणग्राम सीमा संसक्तैहि, संसक्त मानसैहि. ठीक आहे. तीर्यते यमीभिः किम न कुविद्या राग सागर. परत एक, पुण्यात्मनाम गुणसामग्री सीमा संसक्त मानसैहि. कळलं काय सायली? कळलं का नाही? पुण्यात्मा तर कळतंय का नाही? तू पुण्यात्मा आहे का नाही? आहे की सगळे शेवेला आहेत म्हणजे पुण्यात्माच म्हणून. धर्मकर्ती म्हणजे पुण्यात्मा आहे. जैन धर्म मिळाला म्हणजे पुण्यात्मा. कोणी इथं पापात्मा नाही आहे. ज्यांना जिन धर्म मिळाला ते स्वभावाने पुण्यात्मा आहेत. वेगळा पुण्यात्मा म्हणा करायची गरज नाही. आहात तुम्ही बाय बर्थ. आम्ही सगळे पुण्यात्मा. पप्पा कुठे काय झालं नाही ते कळलं की, पण काय होतंय का असं मम्मीची मदत करत असते 100%. मला माहित आहे. असू दे, आणि केली तर काय चुकीचं आहे का? तू करायला पाहिजे तसं तर. आणि असू दे, तू बायको आल्यावर कर. बरोबर आहे का? म्हणजे शिकून घ्यायचं काय काय करते पप्पा, सुखी राहते. तर चर्चा पुण्य, पुण्यात्मनाम कळतंय का? कोण आहे पुण्यात्मा अमोल भाई? मी पुण्यात्मा असं मला वाटलं पाहिजे. खरोखर माझ्या एवढा कोणी पुण्यवान नाही. मी म्हटलं ध्यान करताना मी मला जाणलेलं आहे माझ्या एवढा पुण्यात्मा जगात कोणी नव्हता. मग इथं आपल्याला जिनधर्म मिळालाय आणि प्रीती चित्ताने शास्त्र ऐकण्याची भावना आहे तुमची. त्याला पद्मनंदी आचार्यांनी म्हटलं की नाही, तोच भव्य आहे म्हणून. तोच प्रेमानं शास्त्र ऐकताय. बरोबर आहे. रुची आहे म्हणून येताय, ऐकताय, वेळ देताय, म्हणून तुम्ही सगळे पुण्यात्मा आहात असं म्हणू आपण. आणि अजून जे विशेष साधना करत असतील तुमच्या संसर्गात येणारे सुद्धा, त्यांना सुद्धा सहज सुख प्राप्त होतं की नाही, म्हणून तुम्ही पुण्यात्मा. मग जसं तुम्ही पुण्यात्मा आहात, जसं आपल्याला ते 10वा श्लोक सांगतेत की नाही भक्तांवरचा,
नात्याद्भुतं भुवन भूषण भूतनाथ भूतैर्गुणैर्भुवि भवन्तमविष्टवन्त तुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा. त्यात काय आश्चर्य. जर जर तो श्रीमंत मनुष्य त्यांच्या सानिध्यात आलेला जर त्याच्यासारखा बनवणार नाही तर त्याला श्रीमंत थोडंच म्हणलं जाणार. तुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा भूत्याश्रितम यैह नात्मसमं करो. जे त्याचा आश्रय करतील ते त्यांना त्यांच्यासारखं करून टाकतात. असे त्याचं नाव आहे पुण्यात्मा धर्मात्मा. त्यांच्यासारखं होण्यासाठी पुण्यात्म्याच्या धर्मात्म्याच्या सानिध्यात जायचं असतं. त्यांना आपल्यासारखं बनवण्यासाठी नव्हे. सगळं जग आहे ना, ज्या देवांची उपासना करता आहे त्या सगळ्यांनी काय केलंय, देवाला आपल्यासारखं केलंय. आणि आपल्याला जे देव मिळाले ते आपल्याला देवासारखं बनण्यासाठी मिळालेले देव आहेत. पण आमचे देव कोण आहेत, तेच आहेत. म्हणून आपण पाहिलं पण विनय पाठ मध्ये, राग सहित जग मेरल्यो मिले सरागी देव. राग ठेवणार तर सरागीच भेटणार. चर्चा छान घेतली त्याने तीच. जशी संगती आहे तसंच, आणि जसे परिणाम आहेत तशीच संगती, दोन्हीचा संबंध. परिणामानुसार संगती शोधतो, पण जो जीव त्या ठिकाणी खराब परिणामवाला असला आणि चांगल्या संगतीत गेला तर तो बदलू शकतो. पण पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा काय, आपले परिणाम अनादी काळापासूनचे जसे आहेत तशा परिणामानुसार आम्ही संगती शोधतो. मित्र कोण, समान ज्यांना व्यसन आहे ते मित्र म्हटले जाते. बरोबर, आपल्यासारखं पाहिजे, विचार आचार आपल्यासारखे पाहिजे. तुम्ही कोणाचे मित्र आहे कळलं का तुम्हाला? आपल्याला वाटतंय त्यांचं नाही, आपण त्यांचे मित्र आहे याचाच अर्थ समजून घ्यायचं. काय म्हणजे सगळं लागू होतं आपल्याला असं मला सांगायचं. चर्चा कशासाठी सांगतोय, सत्संगती ना. काय सांगत होतो, आपण नेहमी ती गोष्ट पण ऐकलेली आहे, त्या गरीब माणसाची ज्याच्याकडे फक्त धोतर आहे, जंगलात लाकडं वगैरे गोळा करतो. एकदा महाराज दिसले आणि भुकेजलेला होता, गरीब होता. महाराज आहाराला निघाले, ते पण आपलं त्याच्या पाठीमागे निघाला. केवळ महाराजांबरोबर गेला आणि चमत्कार काय झाला, महाराजांचा आहार झाल्यानंतर बहुतेक कोणीतरी केवळ संगतीत गेला. कोणीतरी ब्रह्मचारी वगैरे दिसतो आहे ना, आणि त्याला सगळ्यांनी आग्रहाने पंचपक्वान्नाचं जेवण. संगतीचा परिणाम. मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उपवास केला, गेलेच नाही आपल्याला माहिती. मग ह्यांनीच पिंचिका मंडळ उचलली. आता भूक तर त्याला लागली, महाराजांनी तर उपवास केलाय, त्याला काय माहिती नाही. पण पिंचिका मंडळ नुसती उचलली आणि गेला गावामध्ये. तर झालं काय चमत्कार, म्हणजे पिंची कमंडळ सुद्धा किती चमत्कार करू शकतो. सगळे चौक्यात आहे ना, बहुतेक दीक्षा झाली, पडगावून घ्यायला उभारले सगळे. मग एवढी गर्दी सगळी बघितल्यावर त्याला वाटलं आज आपण कोणाकडेच पटायला नको. परत तसाच माघारी ती पण आला. असं थोडं मान एवढं आपल्याला विचारते म्हटलं.
मग आता महाराजांचा कालचा उपवास परत दुसऱ्या दिवशी गेले तर अजून डबल चौकी. संगतीचा परिणाम. महाराजांनी पण जाणलं, भव्य जीव आहे, उपदेश दिला, आयुष्य संपलं, संपत आलं, कल्याण झालं. केवळ संगतीचा परिणाम इतका फरक पडतो. म्हणून इथं सांगतायत पुण्यात्मनाम. कोण? जे पुण्यात्मा आहेत. अरिहंत पण पुण्यात्मा म्हणून म्हटले जातात. पुण्यफला अरिहंता असं म्हटले. काय ओम लक्ष आहे का? पुण्यात्मनाम गुणसामग्री सीमा संस्कार संसक्त मानसई असं सॉरी पुन्हा पुण्यात्मनाम गुणग्राम सीमा संसक्त मानसई. पुण्यात्म्याचं गुणग्राम रूपी जी सीमा आहे आणि त्याच्यामध्ये आसक्त असलेलं ज्याचं मन आहे, असं सरळ अर्थ झाला ना, अवघड नाही. मानसई संसक्त मानस. कशामध्ये संसक्त हा महत्वाचा मुद्दा. आपलं मन कशामध्ये संसक्त आहे? पुण्यात्म्यांमध्ये आहे का पापात्म्यांमध्ये आहे? संयोगात आलेले जीव पुण्यात्मा का पापात्मा? आणि देव गुरु धर्म पुण्यात्मा का पापात्मा? तुलना यांच्यात करायची बघितले तर कोण? संयोगात आलेल्या जीवाच्या निमित्तात काय होतंय? ओम रात्री जेवतो म्हणे. पुण्यात्मा का पापात्मा असतो रात्री जेवणारा? रात्री जेवल्याने काय होतं? स्वर्ग मोक्ष मिळतं. आणि आता चातुर्मास चालू आहे, किडे किती पडते बघतोय तरी जेवतो. आणि कोणासाठी? दुकानासाठी. कोण सोडायला म्हणून. बरोबर बंद करायचं, यायचं काय फरक पडतो? अडचण. किती मोठं पाप बांधलं जातं. चर्चा रात्री भोजनाची फळ शास्त्रात आलंय का नाही? आणि इथं घडलेली घटना आहे ना, फलटणकरांच्या शेतात काहीतरी झालं ना, विष बाधा. माग बरंच वर आम्हा असताना, म्हणजे जवळ ही 87-86ची घटना असेल. घडलं तर काहीतरी शेतामध्ये. तुम्ही लहान असाल त्यावेळेस, तुम्हाला माहिती नाही. गेले होते असे सगळे. बरोबर आहे का मामा? हा कोजागिरी साजरी करायला गेले होते ना. तुम्ही होता काय? मान कशात? मी काय तसलं करत नाही. कोण गेलत? उल्हासबाई तू गेलता काय? आहे का कोण गेलेलं तर यातलं इथं? मामा गेलते का? मामा होते का कोजागिरी साजरी करायला? क्या बात आहे. काय झालं होतं मग मामा? काय मामी तुम्ही सांगा. मामान जाऊ दे. भांग टाकली? मामाला पण बरोबर असं कुणी? तुम्ही घेतलं तर एवढं मला कळलंय. म्हणजे मोहाची भांग आहे ती. आमच्या ह्यांनी घेतलं नव्हतं म्हणून हे सगळे वाचले असं त्यांना सांगायचंय. म्हणजे आमचे हे किती चांगले होते असं जिवंत असताना म्हटलं असतं तर बरं झालं असतं. चर्चा कशावरून निघाली?
रात्री जेवतोय, आहे ना, परिग्रहाचं साठवण्याचं पाप करतोय, अभक्ष सेवन करतोय, असे कितीतरी दोष असतात का नाही संयोगात आलेल्या जीवांमध्ये. पण तरी सुद्धा आम्ही आमचं चित्त त्यांच्यामध्ये संसक्त नाही का, ही आहे असत संगती. त्यांच्यासाठी आपलं तन मन आणि आहे की नाही, कोणासाठी कोणासाठी आपल्या संयोगात आलेल्या स्त्री पुत्रांसाठी सगळं माझं समरण. ते किती पुण्यवान. हा मागचं पुण्य असेल, पण वर्तमानामध्ये आपण कशाचं अनुमोदन करतो. आता त्यावेळेस बाकी आपण कुठं काय असलं तर नको, आमचं अनुमोदन नको म्हणतो, पण आपल्या घरच्या लोकांच्या बाबतीत तेव्हा आपण जे काही पाप करतो स्वतः करतो, अनुमोदन तर लांबच. त्यांच्यासाठी स्वतः पाप करायला तयार आहे. माहितीये पोरगा काय करतो, माहिती नाही काय करते पोरं ती. मग अशा नालायकांसाठी करायला हे काम, असं कधी विचार आला का, असं मला म्हणायचं. त्यांच्यासाठी मी का पैसे एवढे मिळवून ठेवायचे, असं काय त्यांनी गाजवलंय म्हणून आपण त्यांच्यासाठी मरायचं का नाही. काय नाही, ते डॉक्टर होणार आहे मग त्याच्यासाठी मरावं लागतच की. पोरगा काहीतरी बाहेरचं लौकिक काय थोडस करत असेल तर आपल्याला लगेच तसं नाही ना, आमच्या ह्यांनी घेतलं नाही तस. आमचा पोरगा डॉक्टर होणार आहे म्हटलं तर त्याच्यासाठी काय पण अशी अडचण. हे पापात्म्यांमध्ये आमचं म्हणजे पापी लोकांच्या, जसं तुम्ही आता नाटकात दाखवलं तेच, बंबई से आया मेरा दोस्त आहे का नाही, ते जे घेतलं म्हणजे पापात्म्यांमध्ये आमचं मन पापात्मा आणि पापींच्या गुणांमध्ये, म्हणजे 5 इंद्रिय विषयांचे भोग ज्यांच्याकडं आहेत त्यांच्यामध्ये माझं मन आसक्त नाही का. काय मग तुम्हाला कळतं काय म्हणताय तुम्ही ते. म्हणजे लाज वाटायला पाहिजे का नाही की माझं मन कुठं आसक्त आहे, त्याचं मला काय फळ मिळणार आहे. चोराच्या संपर्कात जरी आला आहे ना, परवा तिथं बारामतीत झालं ना, तर त्या हॉस्टेलमधली जी मुलं होती ती ज्यांनी मारलं समजा, तर त्या हॉस्टेलच्या मुलांना सुद्धा सोडलं नाही 3 दिवस बाहेर चौकशीसाठी. आता ह्यांनी काय केलं बिचाऱ्यांनी सांगावं. ही जी बाकीची मुलं हॉस्टेलला होती त्यांना 3 दिवस तिथनं हॉस्टेलमधनं सोडलं नाही, जायचं नाही कुठं सुद्धा. काय झालं, काय केलं ते, केवळ ते तिथं राहत होते म्हणून. इतका मोठा फरक पडतो, काही संबंध नाही यांचा, केवळ त्यांच्या तिथं ती मुलं राहिली. लक्ष दे, त्याचं फळ एवढं मोठं आहे. केवळ काही संबंध नसताना त्यांना त्याचं शिक्षा भोगावी लागते. मग आपल्याला तर डायरेक्ट कृतकारित अनुमोदनेचं केवढं मोठं फळ मिळेल. पापात्मनाम गुण सामग्री नाही, गुणग्राम सीमा संसक्त मानसई. पापात्मानम पुण्य, हा पापात पुण्यात्मा. आता हे उलट करू ना, पापात्मानम दोषग्राम सीमा संसक्तही मानसई. गुणग्राम आहे त्याच्याऐवजी दोषग्राम, पुण्यात्मा आहे तिथं पापात्मा करा. आणि त्यांच्यामध्ये माझं आसक्त असलेलं मन, डॉक्टर कळते, संसक्त मानस काय होणार, काय त्याचं म्हणजे आमचं, दुसरं कोण. म्हणून फार महत्व दिलेलं आहे वृद्ध सेवेला.
म्हणून श्लोक तसा त्यांनी माग दिलेला आहे की बाबा सत्संगतीशिवाय तुमचं कल्याण होऊच शकत नाही, असा एक श्लोक दिला त्यांनी. होऊ शकत नाही म्हटले. बरं, असू दे, सापडलं तर नंतर दाखवतो. काय सांगितलं म्हटले त्याच्यात? सत्संगतीशिवाय काय जीवाचं हित होऊ शकत नाही, अशा आशयाचा एक चांगला श्लोक आलेला. आता सापडल्यानंतर तर दाखवेन. असू दे. परत दाखवतो. तर आता आपण एवढं बघू इथलं की पुण्य म्हणून इथं काय सांगायला लागले? पुण्य आत्मनाम गुण ग्राम सीमा संसक्त मानसैही. अशा जीवांचं काय होतं हे पुढच्या ओळीत सांगते. ज्यांचं मन गुणीषु प्रमोदम, तर त्या जीवांना काय फळ मिळतं हे दुसऱ्या ओळीत सांगतात. तीर्यते यमीभिः किं न कुविद्या राग सागरः. तीर्यते यमीभिः किं न, म्हणजे असे जे जीव आहेत, कसे? ज्यांनी पुण्य आत्म्याच्या गुणरूपी ग्राम म्हणजे समूहामध्ये आणि मनाला लावलेलं आहे, आसक्त आहे, ते काय म्हणतात? कुविद्या राग सागरः तीर्यते किं न. कुविद्या रूपी राग सागराला का बरं तिरून जाणार नाही? अर्थात तिरून जाते, तेच तिरून जाते असं म्हणते. हिंदी अर्थ वाचतो. जिन साधुओं का मन पुण्य पुरुषों के गुण समूह की सीमा में संलग्न है, वे क्या अज्ञानता से परिपूर्ण राग रूप समुद्र को पार नहीं करते हैं? अवश्य करते. काय म्हणले? ज्यांना या राग म्हणले ना, अज्ञान, काय म्हणले? अज्ञानता से परिपूर्ण ऐसे राग रूपी समुद्र को पार करने की कला.
म्हणजे आमची जी ही सांगत होतं ना राग, पापात्म्यांमध्ये राग जो आहे, संसार विषय भोगामध्ये जो राग आहे, आणि त्याच्यातून मला जर पार पडायचं, जर त्याचा उपाय सांगते की तुम्ही तुमचं मन कोठे लावा. आणि जे त्यांचं मन अशा गुणाने संपन्न पुण्यात्मा धर्मात्म्यामध्ये लावतील, ते त्या ठिकाणी अशा त्या विपरीत परिस्थितीतून पार पडतील. यात काय आश्चर्य. जसं एक भक्तामर मध्ये स्तोत्र येत नाही, श्लोक, कोणता श्लोक येतो? आंबो निधो क्षुभित भीषण नक्र चक्र, पाठीन फीट भयदोल्वन वाड वाग्नो, रंगत तरंग स्थित यान पात्रास, त्रासम विहाय भवतः स्मरणात प्रजन. अर्थ येतो तुम्हाला? म्हणजे भगवंतांच्या स्मरणाने काय काय चमत्कार घडू शकते हे सांगितले. भगवंतांचं स्मरण, त्याच्यासाठी हे सगळे शेवटचे श्लोक आलेले आहेत, है ना. हे समोर हत्ती आला एखादा तरी त्याच्यातनं त्या ठिकाणी पार होतोय, एखादा सिंह आला त्याच्यातनं पण सुटून जाऊ शकतो, एखादा नाग साप आला भयंकर तर त्याच्यातनं पण सुटून जाऊ शकतोय, जंगलात लागलेली आग असेल तर त्याच्यातनं पण त्या दावानालातनं पण सुटून जाऊ शकतो. भगवंताच्या स्मरणाचं फळ सांगितलं. लौकिक लोकांना लौकिक भाषेमध्ये सांगताना आणतो ते चमत्कार तिथंच होणार. सत्संगती, त्यांच्या चिंतनाने ऑटोमॅटिक पापाचा नाश होतोय. सो पंचनमो यारो, श्रद्धा दृढ करावं. साध्या साध्या गोष्टीवर श्रद्धा दृढ करा. काही भगवंतांच्या स्मरणाने हे काम होत. म्हणून तिथं म्हटले एखादी नाव त्या समुद्रातनं चाललेली आहे, आंबो निधो, है ना. आंबो म्हणजे समुद्र, है ना, पाणी. आंबो निधो म्हणजे है ना, पाण्याचं भरपूर असं निधी, पाण्याची निधी म्हणजे समुद्र. आंबो निधो काय क्षुभित, आणि तो समुद्र कसा आहे खवळलेला, भीषण नक्र चक्र. आणि काय त्या समुद्रात आहे ना अशा अनेक त्या ठिकाणी भयंकर मगरी सुसरी अशा भरली. कल्पना करायची. पाठीन पीठ भयदोल्वन वाड वागणं. सापडलं का रे? शिवटून बघ, शिवटून चौथा पाचवा असेल, पाचवा शिवटून 48 मधनं 44 वगैरे 44वा आहे. मिळालं का? पाठीन पीठ भयदोल्वन वाड वागणं. वाड वागणं, वाड वागणं म्हणजे वडवानल, म्हणजे जंगलात लागलेल्या आगीला दावानल म्हणायचं. आणि पाण्यात पण अग्नी लागते माहिती आहे तुम्हाला, ते अजून त्याच्यापेक्षा भयंकर. पाण्यातच अग्नी लागल्यानंतर विझवायची, त्याचं नाव आहे वडवान. अशा त्या वडवानला मध्ये असणारी नाव सांगतात. आणि कसला समुद्र आहे, भीषण म्हणजे क्षुभित आहे, ज्याच्यामध्ये मगरी सुसरी अशा सगळ्या आहे, ज्याच्यामध्ये काय आग लागलेली आहे, असा तो समुद्र. रंगत तरंग स्थित यान पात्रास, आणि त्या भयंकर उठणाऱ्या त्या लाटा आहेत त्या समुद्रामध्ये, त्या लाटेवर त्या ठिकाणी असणार यान पात्र म्हणजे ती नाव आहे तुमची. परिस्थिती बघा कशी. अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा शेवटच्या वेळी सांग, त्रासम विहाय भवतः स्मरणात व्रजंती. तुमच्या स्मरणाने बिना कोणत्या त्रासाशिवाय तसल्या परिस्थितीतून सुद्धा ती नाव बाहेर करून श्रद्धा. सत्संग पुण्यात्माच्या गुण ग्राम सामग्रीमध्ये जी, आणि गुणग्राम काय सीमामध्ये संसक्त मनाचा चमत्कार.
आम्हाला हे वाटते का नाही रोज की आमचं सुटत नाही, आमचं सुटत नाही. हेच प्रॉब्लेम आहे ना तुमचं. सुटत कसं नाही, सुटत कसं नाही असा प्रश्न आहे आचार्यांचा इथे. आणि इथं तर असं ते लिहितायत की जिन साधुओं का मन, साधू म्हणजे सज्जन पुरुष, जिन सज्जन पुरुषों का मन पुण्य पुरुषों के गुण समूह की सीमा में संलग्न है, वे क्या अज्ञानता से परिपूर्ण राग समूह रूप समुद्र को पार नहीं करते हैं. अवश्य करते. हे शक्य आहे असं मला सांगायचं. तुम्ही घाबरू नका. आपल्याला असं वाटतंय की नाही नाही मला इच्छा आहे पण माझ्याकडनं होत नाही, मला इच्छा आहे पण मला जमत नाही. बरोबर आहे का अंमलबजावणी? इथं असल्यावर बरोबर आहे पण घरी गेल्यावर अडचण येते का नाही? बास मन कुठं लावायचं, तिथं गेल्यावर मन तुम्ही इथं लावा बघू चमत्कार नाही झाला. पण तुम्ही मनच लावत नाही तर इथनं सोडलं की तिथं गेल्यानंतर सोडायला पाहिजे असं कुठं नियम? धरून ठेवा ना, पकडे राहणार, सोडणार. मग फेविकॉल लावून जात जावा ना. हे विचारांमध्ये या चांगल्या विचारांशी जर आपण जरा चिटकून राहिलो, जाम एका दुसऱ्या फेविकॉल सारख्या दुसऱ्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज बघितली होती सोलापूरला. त्यात त्यांनी एक हार्टचं चित्र दाखवलं होतं आणि त्याचं तुटलेलं दाखवलं. मग त्यात त्यांनी लिहिलं, टूटे हुए दिलों को छोड़कर सब कुछ जोड़ता है. असं ते त्यांचं ते दुसरं होतं प्रोडक्ट. आता ते हार्ट जोडता आला असेल तर बरोबर आहे, पण दिल इतकं मजबूत पाहिजे. तत्वचिंतन सोडू नका हे सांगायचं. ही संगती म्हणजे पुण्यात्म्याच्या गुणांचं निरंतर जर स्मरण राहील तर त्या ठिकाणी तिथं कुठलेही इथं काय सांगते है ना, अज्ञानता से परिपूर्ण ऐसा राग समुद्र है ना, उसको क्या पार नहीं कर सकते? अवश्य करते, अवश्य. लक्षात घ्या चमत्कार. हे आपल्याला असं फक्त म्हणायचंय माझं सुटत नाही. अरे सुटत कसं नाही? राग सुटत नाही. कसं सुटत नाही बघू. तू हे कर तर, चिंतन तर करा आत्मे म्हणजे गुणांचं, गुणी जनांचं करा. नाही तुम्हाला जमत तुमच्या आत्म्याचं, गुणी जनांचं तर चिंतन करा ना. अरिहंत आहेत, सिद्ध आहे, आचार्य आहेत, उपाध्याय आहे, साधू आहे, चिंतन करा. नाही सुटलं तर बोला. पार होत आहे म्हणजे पार आहे. ही आहे सत्संगतीची. म्हणजे मला आत्मकल्याण करायचंय पण ही सगळी अडचण येते. अरे काय नाही होणार आत्मकल्याण? सत्संगती म्हटलं ना, आसक्त चित्त. माझं चित्त जसं परामध्ये आसक्त होतंय 10 नंतर, बरोबर आहे का इंद्रजित पाहून? संसक्त कोणामध्ये? संसक्त परद्रव्य आणि परभावामध्ये माझं मन संसक्त आहे. आणि आपल्याला तेच प्रश्न पुन्हा पुन्हा रोज येत आहेत की काय करून, कसं करून, काय करून, कसं करून. पण मला आहे ना निशांतचं आवडलं. निशांतला पण सुतक आहे का नाही? निशांतचं जवळचं नातं आहे माहिती आहे तुम्हाला. पण त्यांनी वही आणतंय, पेन आणतंय, प्रश्न लिहितंय, सगळं करतंय. बरोबर आहे का? प्रफुल्ल. आणि मी सांगून सुद्धा त्याला म्हणायचे काय म्हणतो त्याला, म्हणजे सारखं सारखं जर नवरा बायकोला रागवत असेल ना तर बायको काय होती मग? काय होते हो पाहुणे? काय म्हणते त्याला? नाही तसं झालंय आमच्या घरात म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. म्हणजे इतकं नवऱ्याने झाला, सारखं त्रास दिला. आता मात्र बायको अशी हवी झाली, काय नाही, किती नवरा ताकदवान असू दे काय ग बसतो. किती दिवस चालायचे, किती दिवस असं होत ते. परत पण तुम्ही पहिल्यापासूनच गौन केलं म्हणजे हे म्हणायचं ऍडजस्टमेंट. हे परत जास्त राहतं. काय म्हणायचं त्याला पाहुणे? शब्द आहे की त्याला बायको आहे ना, सारखं मारून मग माणूस निबर होतं म्हणा किंवा काय असं घट्ट होतं, निर्भीड होतं. हे त्याला काय वाटत नाही ना, काही सांगा काही म्हणा आहे ना.
माझं मी जसं करायचंय तसंच करणार. बरोबर आहे का? डॉक्टर तरी यायला लागले मला, ह्याचा मला एक खरा आनंद आहे. आज आपण त्यांचं अभिनंदन करू, म्हणजे ते रोज येतील, बाकी काय नाही. म्हणजे शास्त्राला येतोय ICUतले पेशंट सोडून, आहे ना, फार महत्वाचं आहे. घरी त्याची मुलगी आहे, त्याला सोडून, मुलीसाठी येतो बरं का, पण ICUचे पेशंट सोडून रडायला लागल्यावर. आणि आता शास्त्रासाठी पण यायला लागलं. त्याचं मन आता संसक्त आहे, गुणांमध्ये संसक्त. मला सांगायचं होतं, गुणामध्ये मन संसक्त झालंय तर वही आणली, पेन आणलं, प्रश्न लिहिले. 4 प्रश्न होते, 4 प्रश्नाची सुंदर उत्तर लिहून आणलेली आहेत निशांत भैयाने, आहे ना. आता आपण त्याचं शेवट करू त्याच्याच वाचनाने. हे कुठेतरी प्रेरणा पाहिजे की आपल्याला पण, जर त्याला शक्य आहे तर मला शक्य का नाही. वाचा निशांत. 4 प्रश्न कोणते होते म्हणजे इथं वाचले. मी माझे जीवन कशा प्रकारे जगले पाहिजे, हा पहिला प्रश्न होता. किती जणांनी उत्तर आणली सांगा त्याची? लिहिले का तू? दाखव काय लिहिलंय. लिहिलंय का? प्रश्न माझा काय? प्रश्न लिहा आणि त्याची उत्तर लिहा. असं तुग तर आमच्या पण डोक्यात आहे की मग, आणि मग ते इजुकाकी सारखं झालं. आमच्या ह्यांनी तेवढं घेतलं नव्हतं असं, म्हणजे ते चांगलं होतं असं सांगतोय. सगळ्यांच्या डोक्यात बरोबर असतं, कुणाला लिहायचीच इच्छा नाही. लिहा ना, लिहा म्हणजे वाचता येईल. पहिला प्रश्न वाचा, म्हणजे तुम्हाला वेळ व्हायला नको. हा, मी माझे जीवन कशा प्रकारे जगले पाहिजे, त्याचं उत्तर काय लिहिलं आहे का? सत्संगतीमध्ये राहायचंय, कर्माच्या फळाचा विचार केला पाहिजे, आहे ना. तर अशा पद्धतीने असं जीवन लिहिलंय का वागायचंय तसं. म्हणजे लिहिल्यानंतर जबाबदारी पण आलेली आहे, बाकी काय नाही. तू लिहिलंय मला दाखवता येईल, बाकी काय नाही. पुढं दुसरं, माझी जीवनशैली कशी असली पाहिजे, हा दुसरा प्रश्न होता. कोणी विचार केला याच्यावर? केला काय? काय सोनल काय लय एकसारखी, सोनल, सोनाली, सुनील, सोनीला, काय नाव काय? सोनाली ना. हा, सोनाली. इकडे तिकडे काना मात्र झाल्यामुळे फरक प्रॉब्लेम झाले, आहे ना. हा, दुसऱ्याचं काय? जीवनशैली कशी, बरं का. हा सांगा. बरोबर. किती शॉर्ट मध्ये लिहिलं एवढंच. माझी जीवनशैली प्रमाद रहित असली पाहिजे. हे माझ्या संगतीमुळे झालेला फायदा, बरोबर आहे ना. म्हणजे असं विजू काकीचं मला लागले थोडं संसर्ग, बाकी दुसरं. तिसरं, बर, प्राधान्याचं शेवटी लिहिलं असेल त्यांनी. 4 प्रश्नामध्ये एक महत्व आहे, 4था आहे प्राधान्य. बर, असू दे. मी माझ्या जीवनामध्ये कशाला महत्व दिलं पाहिजे. हा, तत्वचिंतनाला महत्व देऊन स्वपराचं भेद ज्ञान केलं पाहिजे, हे त्या ठिकाणी महत्वाचं असं त्यांनी लिहिलं. बरोबर. आणि एक राहिलं काय? हा, बरं, असू दे. महत्वाचं आणि प्राधान्य असे 2 होते. तर प्राधान्य रत्नत्रयाला द्यायला पाहिजे आणि भेद ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे, असं 4 थोडक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं. आणि हे एवढंच लिहिलं, पण एवढं दाखवलं असं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की एवढंच नाही, त्याच्यावर तर कितीतरी चिंतन होऊ शकतं. पण चिंतनातला सार त्यांनी आपलं थोडक्यामध्ये तुम्हाला वेळ होतो म्हणून तेवढंच लिहून सांगितलं, बाकी काय नाही. माझ्यासारखं लांबट लावत नाही. बरोबर आहे जो काकी. थोडक्यामध्ये आपलं प्रमाद रहित त्या ठिकाणी जीवनशैली पाहिजे. किती छान लिहिलं आहे ना. जीवन